मला अजिबात राहायचं नाही या घरात. अट्टानी काय झालं बैला? अगं एवढ्या तेवढ्या गोष्टीला बॅगच घेऊन पळतेस. आता काय झालं तुला? काय झालं म्हणजे? मला राहायचं नाही या घरात. तुमचं लक्ष आहे का माझ्याकडे? अगं लक्ष तुझ्याकडेच आहे, दुसरी कोणीकडे आहे? लग्नाच्या आधी तर म्हणलेला मी तुला लई भारी ठेवतो राणी सारखं, आणि आता काय झालं? एवढ्या एवढ्या गोष्टीला किच 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 करत राहता. मला नाही राहायचं या घरात. अगं ऐक ओ पळा लवकर, आपल्या शेजारी तिच्या नवऱ्याची भांडणं पेटलेत, या लवकर. सुखाचा संसार आहे. थोडं तू शांत राहा ग. मेंदूला थोडं बर्फ ठेवत जागा. ऐक माझा शांत राहा. पण सुखासुखी राहीना मेली, नुसतंच त्या बिचाऱ्या नवऱ्याला त्रास मला दे. तर वाटतंय तुमचं बाहेरच कुठतरी काय तर चालू आहे. तुला लपडेबाज वाटलो मी? लपडेबाज वाटलो मी? कुठे बैठल्यास माझं लपडे? कुठे बैठल्यास? आता तुला जायचं का नाही ह्या घरातून? आता मी तुला हाकलून लावतो. चाल निघ घरातून, चाल निघ. बघलेस काय? निघाते. अरे भाच्या, कशाला भांडणं करलाय? सुखासुखी संसार मर्दानो, नीट करा की. काय सांगू मामा तुला, हिचा मला लई त्रास आहे रे, लई त्रास आहे. तुम्हाला माझा त्रास होतोय आणि मला त्रास होतोय त्याचं काय? ओ वहिनी, कशाला त्रास करून घ्यायला लागलाय? व्हा शांत, जावा घरात. वय वय बराबर म्हणतात वहिनी. मॅडम चला घरात, किती चपात्या करायचं ते पण सांगा, आणि मस्त आज मटण बनवू. तुझ्या तर तुला ऐकायचं का नाही? अजिबात ऐकणार नाही मी. आणि तुम्ही सगळे नवरा बायकोच्या भांडणात अजिबात पडायचं नाही. मी हिला घरला पाठवल्याशिवाय राहणार नाही. जाऊ तूच तुझ्या घरला, अजिबात थांबायचं नाही इथं. ओ ताई, वहिनी, जाऊ तुम्ही. ए शांता, चल इथून, जा इथून. ए बोंबलत भांडून दे तिकडे, चला आपल्या आपल्या घरला. हिला घरला पाठवल्याशिवाय राहणार नाही. मला लपडेबाज म्हणतेस? चाल निघ इथून. निघ म्हणला तुला, निघ म्हणला, निघ इथून. या दोघांची लय मोठी भांडणं झाल्यात. आज ह्यांची 100% सोडचिट्टी होणार म्हणजे होणारच. बरोबर आहे. अहो आज मी पिझ्झा पण खाणार आणि बर्गर पण खाणार. अगं नुसता पिझ्झा बर्गरच नाही, मजो रॉनीला आईस्क्रीम खाऊ घालतो. चल तू चल.